त्या दंगली उसळल्यानंतर किंवा अशा पद्धतीची चिघळणारी सामाजिक परिस्थिती चिघळवणारी घटना घडल्यानंतर त्यानंतर याच्या पाठीमागं कोण असतं हे पहिल्यांदा सांगाच, परंतु हे यात अधिक तेल घालण्याचं काम कोण करतं हेही प्रकर्षाने सांगा. नक्कीच, नक्कीच. पहिल्यापासूनच दंगलींचा इतिहास जर पाहिला आपण, तर या दंगली काही विशिष्ट उद्देश ठेवून चिघळवल्या जातात. म्हणजे जर आपण पाहिलं, की दंगलीची सुरुवात कशी झाली हं, इथपर्यंत जर आपण मागे गेलो, तर दंगली या अनादी काळापासून सुरू होत्या. म्हणजे मानव जेव्हापासून आहे तेव्हापासून त्या वांशिक पद्धतीच्या दंगली असायच्या. परंतु 1857 हं, मध्ये जे बंड झालं होतं, जो उठाव झाला होता आणि त्या उठावामुळं तेव्हाच्या शासनकर्त्यांना असं वाटलं, की आता आपल्याला राज्य करणं शक्य होणार नाही. मग तेव्हापासून त्यांनी तोडा आणि फोडा अशी काही वृत्ती आणली आणि मग तिथपासून त्यांनी दंगलींना हं, प्रोत्साहन द्यायचं धोरणच जणू अवलंबलं होतं. आणि तेव्हापासून मग दंगलींना राजकीय स्वरूप येत गेलं, की ते आजपर्यंत आहे. आणि मग असं वाटलं, की हं, हं, इंग्रज गेल्यानंतर हा प्रकार बंद होईल. परंतु तो बंद झालाच नाही. उलट त्या वेळच्या राज्यकर्त्यांनी आपल्या सोयीनुसार या गोष्टी हाताळण्यास सुरुवात केली आणि तशा पद्धतीने ती सुरू झाली. म्हणजे सुरुवात होती ती हं, वांशिक हं. दंगलींची, मग त्याला कधी जातीचं स्वरूप आलं, कधी धर्माचं स्वरूप आलं. पण अलीकडं आपण ज्या दंगली पाहतो, त्या याच्या पलीकडे जाऊन राजकीय हेतूने प्रेरित असलेल्या दंगली असल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्या पद्धतीने त्या हं. भडकवल्या जातात. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा ABC मराठी न्यूज.